शिर्डीत आता साई चरणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दान तसा मान अशी सुविधा मिळणार असल्याचं वृत्त समोर येते। श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबा मंदिराला दरवर्षी देश परदेशातून कोट्यावधी भाविक भेट देत असतात। श्रद्धेने साईबाबांच्या चरणी लाखोंचं कोट्यावधींचं दान सुद्धा अर्पण केलं जातं आणि याच भाविकांच्या सुखसुविधांमध्ये वाढ व्हावी यासाठीच्या प्रस्तावाला आता तदर्थ समितीने मान्यता दिल्याचं कळतं। शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नव्या नियमांची, नव्या बदलांची माहिती दिली। शिर्डी संस्थानामध्ये लागू करण्यात आलेले हे नवीन बदल नेमके काय आहेत, यामुळे भाविकांचा कसा फायदा होणार आहे याविषयीचे तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। या नव्या बदलांनुसार आता इथून पुढे शिर्डीमध्ये साई संस्थानाचे 4 मुख्य उत्सव सोडता इतर पूर्ण वर्षभरामध्ये साई भक्तांना विविध सुविधा देऊ केल्या जाणार आहेत आणि या सुविधा त्यांनी केलेल्या दानावर अवलंबून असणार आहेत। यानुसार इथून पुढे विशेषतः आरती व दर्शनाशी संबंधित सुविधा असतील, बहुमान म्हणून दिली जाणारी शाल किंवा फोटो असेल, साई चरित्र, उदी, लाडू, भोजन, प्रसाद इत्यादी सर्व बाबींमध्ये दान देणाऱ्या विविध भाविकांना विविध श्रेणीनुसार इथून पुढे फायदा मिळणार आहे। यातून भाविकांच्या सुखसुविधांमध्ये वाढ व्हावी असा शिर्डी संस्थानाचा मानस असल्याचं गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। आता आपण पाहूया की किती दानाच्या श्रेणीला नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत। 10 ते 25 हजारापर्यंतचं दान देणाऱ्या साई भक्तांना एका वेळेस कुटुंबातील 5 सदस्यांसाठी आरती पास, 25 ते 50 हजार पर्यंतचं दान देणाऱ्यांना 2 वेळेस कुटुंबातील 5 सदस्यांसाठी आरती व दर्शन पास, 50,000 ते 1 लाखापर्यंतचं दान देणाऱ्यांना दान करतेवेळी कुटुंबातील 5 सदस्यांसाठी 2 VIP आरती पास, 1 लाखावर दान देणाऱ्यांना वर्षामध्ये 2 VIP आरती पास, तसंच नंतरच्या वर्षात दानाप्रमाणे प्रतिवर्ष 1 VIP आरती पास मिळेल। सशुल्क दर्शन रांगेतून कुटुंबांच्या 5 सदस्यांसाठी तहहयात वर्षातून एकदा मोफत दर्शन सुविधा उपलब्ध केली जाईल। 10 ते 50 लाखापर्यंत दान देणाऱ्यांना देणगी प्रमाणात प्रत्येकी वर्षी 2 VIP आरती पास व त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यांना तहहयात वर्षातून एकदा मोफत प्रोटोकॉल दर्शन दिले जाईल। वर्षात एकदा श्री साईबाबांना वस्त्र परिधान करण्यासाठीचे वस्त्र देण्याची संधी सुद्धा या कुटुंबाला दिली जाईल। 50 लाख आणि त्याहून अधिकचं दान देणाऱ्या साई भक्तांना तहहयात 5 सदस्यांच्या कुटुंबासाठी प्रतिवर्ष 3 VVIP आरती पास मिळणार आहेत। देणगीदार साई भक्तासह कुटुंबातील 5 सदस्यांना प्रत्येक वर्षी 2 प्रोटोकॉल VVIP दर्शन पास मिळतील। या सर्व देणगीदारांचा संस्थान यथोचित सन्मान सुद्धा करणार आहे। दरम्यान शिर्डीमध्ये राबवण्यात येणाऱ्या या सुधारित देणगी धोरणाच्या संबंधित हे लाभ भाविकांना मिळवून देण्यासाठी एक नवीन तंत्रज्ञान, एक सॉफ्टवेअर विकसित केलं जातंय आणि यानंतर सर्व देणगीदारांची माहिती त्यामध्ये अपडेट केली जाणार आहे। यानुसार प्रत्येक देणगीदाराला एक स्वतंत्र कार्ड सुद्धा दिलं जाणार आहे आणि यासाठीची नोंदणी आपण शिर्डी संस्थानाच्या संकेतस्थळावरती जाऊन करू शकणार आहात। शिर्डी संस्थानाने असं सुद्धा सांगितलंय की ज्या देणगीदाराला या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल त्याने शिर्डी मंदिरामध्ये भेट देण्याच्या किमान 1 महिना आधी जर संस्थानाला कळवलं तर त्यांना या सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन सुद्धा तितकंच तत्पर असेल। या सर्व नियमांची, या सर्व बदलांची अंमलबजावणी ही येत्या काळात केली जाणार आहे। दरम्यान काहीच दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये एक नवीन बदल करण्यात आला होता, तो म्हणजे प्रसादालयात मिळणाऱ्या भोजनाबाबत आता इथून पुढे भाविकांना दर्शन रांगेमध्येच पासेस उपलब्ध करून दिले जातील आणि हे कुपन, हे पास दाखवूनच त्यांना प्रसादालयामध्ये भोजनाचा लाभ घेता येणार आहे असं सांगण्यात आलं होतं। या बदलांच्या नंतर आता शिर्डीमध्ये हे नवीन देणगी धोरण राबवण्यात येणार आहे। या देणगी धोरणाच्या बाबत आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह।